लोकनेते माजी खासदार भीमराव नाना बडदे यांच्या 79व्या जयंती सप्ताहाचा शुभारंभ. शालेय विद्यार्थ्यांना मोफत वृक्षरोपांचे वाटप. लोकनेते माजी खासदार ॲडव्होकेट स्वर्गवासी भीमराव नाना बडदे यांच्या 79व्या जयंती सप्ताहानिमित्त आयोजित वृक्षारोपण व पालकत्व अभियान 2026चा शुभारंभ शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय कोपरगाव येथे उत्साहात झाला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत यावेळी शालेय विद्यार्थ्यांना 500 देशी वृक्षरोपांचे मोफत वितरण करण्यात आले आहे. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व, पर्यावरण संरक्षणाची गरज आणि प्रत्येकाने लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे. यंदाच्या जयंती सप्ताहाचा मुख्य उद्देश पर्यावरण संवर्धन असून 1 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 या कालावधीत वृक्षारोपण, रोपांचे वाटप आणि पर्यावरण जनजागृती अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती अभियान प्रमुख पर्यावरणप्रेमी सुशांत गोडके यांनी दिली. यावेळी लोकनेते भीमराव नाना बडदे यांनी आयुष्यभर समाजसेवा, संघर्ष आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा दिला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा असे आवाहन मान्यवरांनी केले. हा उपक्रम लोकनेते भीमराव नाना बडदे 79वी जयंती सप्ताह समिती तसेच धर्मयोद्धा माजी खासदार ॲडव्होकेट स्वर्गवासी भीमराव नाना बडदे स्मृती प्रतिष्ठान महाराष्ट्र प्रांत शाखा कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रगतशील शेतकरी राजेंद्रजी गिरमे यांच्या शुभ हस्ते झाले. यावेळी प्रतिष्ठानच्या मार्गदर्शिका नानीसाहेब बडदे, महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित दिलीपराव घोडके, ज्येष्ठ मार्गदर्शक कैलासराव सूर्यवंशी, प्रभारी मुख्याध्यापक सुरेंद्र शिरसाळे, सतीशराव चव्हाण, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उपस्थित होते. या अभियानाच्या माध्यमातून जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प करण्यात आला असून पर्यावरण संरक्षणासाठी समाजाने सक्रिय सहभाग नोंदवा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देसाई सर यांनी केले तर आभार प्रदर्शन उल्लारे सर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुशांत घोडके यांनी केले. सत्य एक्सप्रेस न्यूजसाठी रवींद्र जगताप, कोपरगाव. मित्रपण, आमचे गुरुपण भीमराव नाना यांच्या जयंतीच्या निमित्तानं इथं उपस्थित असलेल्या नानी यांचे चिरंजीव सागर घोडके सर, सूर्यवंशी साहेब, चव्हाण साहेब, त्या शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांचे सगळे सहकारी शिक्षक, विद्यार्थी मित्र. नानांच्या बाबतीत सांगायचं जर ठरलं तर नाना हे आमचे गुरुही पण होते आणि आमचे मित्र पण. आम्ही सोम्या कॉलेजला असताना नानींना सांगतो, इलेक्शन लढवलं होतं CR त्याच्यातून GS करायचं आणि GS पदाचे उमेदवार होते तुमचे बीर जगन्नाथराव बडदे. नाना त्यावेळेस पुण्यात होते. मग आम्हाला काय त्याला कळत नव्हतं कसं निवडणूक लढवायची. मग नानाला आम्ही पुण्याहून बोलवलो, आमची मदत दिली. मग आम्ही ते निवडणूक लढवली. सांगायचं त्याच्यानंतर वेगळा मुद्दा असा की आमचं सगळं पॅनल पडलं, सगळे CR पडले. आपलं काय झालं नाही. पण जे राजकारणाचं जे थोडंफार आम्हाला काय भाळजोड मिळालं ते प्रथम नानाने केलं. नंतर सोम्या कॉलेज, SGM कॉलेज, आमचे सर्व मित्र कंपनी असायचे. आमच्या तिकडं हे व्हायचे, निवडणुका व्हायच्या, मारामाऱ्या व्हायच्या, भरपूर दंगामस्ती व्हायची. सगळं झालं की मग पोलीस स्टेशनला आलं मग नानाची आठवण यायची. मग नाना यायचे, सगळं ते मिटून द्यायचे, आमचं सगळं हे करायचं. आज त्यांच्या या जयंतीच्या निमित्तानं आज 79 वर्षाचे असते आज असते असं त्यांच्या निमित्तानं जे वृक्षाचं वाटप केलं घोडके सर, सुशांत घोडके यांनी. वृक्षाचं आता महत्वाचं काय सर्वांना कळलंच आहे. आपल्याला कोरोनाच्या काळात याची खूप जाणीव झाली. ऑक्सिजनची आपल्याला कमतरता होती आणि ह्या दृष्टीने जे आपण करतोय वृक्षारोपण, तर ते वृक्षारोपण नुसतं होऊन चालणार नाही घोडके सर. त्याचा आपण पुढच्या वर्षी वाढदिवस साजरा करतात. तुम्ही मागच्या वर्षी आता काही दिवसापूर्वी आंबेडकर वसतिगृहात तुम्ही
केलेलं ती झाडं आहेत का आता ती जगलीच पाहिजे आणि त्याचा पुढच्या वर्षी तुम्ही वाढदिवस साजरा करता. अरे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे झाडं आहेत सगळे आहेत आणि त्याच्यापासून वेगवेगळे गुण जातात. आपण गार्डन जरी करायची म्हटलं आपल्या बंगल्याच्या आवारात किंवा आपल्या कंपाऊंडच्या ह्याच्या तर त्याचं सुद्धा काही पाठीमागे त्या झाडांच्या फुलांच्या झाडांचं सुद्धा काहीतरी सायन्स आहे त्याच्या पाठीमागे लागलेलं. आणि हे वृक्षारोपण करत असताना ते जगलं पाहिजे ते वाढले पाहिजे असं आहे. आता एक उदाहरण असं एक सांगतो. आम्ही कारखान्यात असताना शिरपूरला गेलो होतो. तिथलं शिरपूर पॅटर्न बघायला जलसंवर्धनाचा तिथले आमदार अमरीशभाई पटेल राबवतात ते मोठ्या प्रमाणात. आम्हाला आमचे चेअरमन त्यावेळेस पाठवलं. त्यांनी सांगितलं शिरपूर शहरात जाणून बुजून फक्त लिंबाचीच झाडं लावली 30,000 झाडं शिरपूर शहरात आणि त्यातले 95% झाडं जगलेले असं त्यांनी आम्हाला म्हणजे कसं शक्य आहे 95% झाडं जगले असं तसं. आमच्याकडे दरवर्षी वृक्षारोपण करतो आणि परत आम्ही त्याच पुढच्या वर्षी त्याच खड्ड्यात परत वृक्ष लावतो. परत आम्ही फोटो काढतो. आज केलं की पुढच्या वर्षी परत त्यात ते जगले गेले नाही. म्हणजे आम्ही ज्याच्या दारा पुढं ते झाड दिलं किंवा ज्याच्या दुकान पुढं ते झाड दिलं त्याच्या झाड लावून दिलं. अगोदर फ्री गार्डची सोय केली. अगोदर फ्री गार्डची सोय केली नंतर झाड लावलं. फ्री गार्ड आल्यानंतर त्या व्यक्तीला ज्याच्या घरापुढे झाड लावलं त्याला आणि ज्याच्या दुकान पुढे झाड लावलं त्याच्याने हे झाड जबरदस्ती जबाबदारी तुझी. तुला ऑक्सिजन मिळत त्याच्यामध्ये तुला सावली मिळत सगळं मिळत म्हणून तुला हे जातं. तर त्यांना 95% झाडं हे झालेले आहेत जगलेले. त्याप्रमाणे आपण असं नियोजन करतात. आमच्या शेतीच्या धंद्यात जर म्हणला तर आमचं जे बाग असते कशाची चिकूची असते आंब्याची असते पेरूची असते लिंबाची असते त्याला एक विशिष्ट अंतर असतं प्रत्येक पिकाला. तर आपण आंब्याची झाड लावली चिकू झाड लावली तर आम्ही 30 फूट बाय 30 फूटवर लावतो. लिंबाची डाळीमध्ये लावली 10-15 फुटावर लावतो. तसं सुद्धा या झाडांचं सुद्धा नियोजन उगत आपल्याला काहीतरी कोठा देतं सरकार सांगतं जिल्हा परिषदेला शाळेला की तुम्ही इतकी झाडं लावा. जिल्हा परिषदेचा हुकूम येतो ग्रामपंचायतला की तुम्ही इतकी झाडं लावा. मग तू कुठेतरी खड्डे घातल्या जातात ते टार्गेट पूर्ण केल्यासाठी तिथं झाडं लावल्या जातात आणि त्याच्यानंतर त्याची कुठली निगा राखली जाते. जनावर येतात भटके ते खाऊन घेतात सगळं होतं. तर तसं न होता जर आपण प्रत्येक वृक्षाचं जर जोपासणी केली तर ते निश्चितच चांगलं होईल. आणि असं लोकनेत्यांच्या जयंतीच्या निमित्ताने म्हणा किंवा काही आपण काही ठिकाणी पुण्यतिथी वन करतो असं या निमित्ताने हेच उपक्रम आपण इथून पुढे राबवले पाहिजे की ज्याची समाजाला गरज. वृक्षाची गरज आहे रक्तदानाची गरज रक्तदानासारखं पवित्र दान कोणतं नाही असं मानतात. आज लोकनेते माजी खासदार आदरणीय परमवंदनीय आमचे मार्गदर्शक स्वर्गीय भीमराव नाना बडदे यांची 19वी जयंती आहे. आणि नानांचं जे कार्यकर्तृत्व आहे नानांची जी उंची आहे आणि नानांचा जो संघर्ष आहे आम्ही त्या मानाने फार छोटे कार्यकर्ते आहोत. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं नानांनी वेगवेगळ्या विषयावर जो संघर्ष केलेला आहे त्या संघर्षामधला एक आयाम म्हणजे शेतकऱ्यांसाठी लढा. आणि मग नानांच्या जयंतीच्या निमित्तानं या शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी काय करता येईल बघा. वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर होत आहे. झाडं जगली पाहिजे. पर्यावरणाचं संतुलन राखलं गेलं पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कोपरगाव शहरामध्ये आणि काही ग्रामीण भागामध्ये नानांच्या जयंतीच्या निमित्तानं वेगवेगळ्या शाळांमध्ये आपण पर्यावरणाचा सप्ताहाचं आयोजन करण्यात नियोजन केलं आणि त्याचा शुभारंभ आपल्या एच.जी. विद्यालयातून होत आहे. आपल्या सर्वांच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट. आज नानांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या शाळेमध्ये एक व्यक्ती एक झाड एक पेड भीमराव नाना के नाम असं आपण अभियानाला सुरुवात करत आहोत. ही सुरुवात करत असताना आजच्या कार्यक्रमाला जे प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत त्यांचा मी थोडक्यात या ठिकाणी परिचय करून देतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे त्यांच्या वक्तृत्वातून आपल्याला त्यांचा परिचय होईलच
पण ते एक उत्तम असे जेऊर कुंभारीचे प्रगतशील शेतकरी आहेत. आपल्याला कांदा हे पीक माहिती असेल, बरोबर आहे, कांदा उत्पादन. एक कांदा त्यांचा दुबईला एक्सपोर्ट झालेला आहे. पूर्वी आम्ही त्यांच्या बातम्या केल्या होत्या. इतके चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन करणारे प्रगतशील शेतकरी भेटलेले आहेत. ते कर्मवीर शंकररावजी काळे साहेब जो सहकारी कारखाना आहे त्याचे व्हाईस चेअरमन राहिलेले, प्रगत सोसायटीचे जे चेअरमन राहिलेले, असे वेगवेगळे पद भूषवणारी व्यक्ती आदरणीय राजेंद्र काका गिरबे या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला उपस्थित. आपल्या सर्वांना विनंती की टाळ्याच्या गजरात आपण त्या पाहुण्यांचा आपण जोरदार स्वागत करू. यानंतर त्यांच्या बाजूला पलीकडे जे बसलेले आहे ते आहे कैलास काका सूर्यवंशी. स्वाध्यायी आहेत, अतिशय सात्विक विचाराचं व्यक्तिमत्व आहे. त्याचबरोबर आपल्या कोपरगावमध्ये राजा शिवछत्रपती नावाची जी संघटना होती, या संघटनेच्या माध्यमातून संस्थापक काळापासून जे कार्यरत आहे असे कैलास काका सूर्यवंशी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. त्यांच्या बाजूला आदरणीय नानांच्या ज्या सुविद्य पत्नी आहेत त्या बसलेल्या आहेत. त्यांना आपल्या ओम शांतीधामचा एक नारी शक्ती पुरस्कारही मिळालेला आहे. आणि त्याचबरोबर नानींच्या बद्दल सांगायचं, त्या राष्ट्रसेविका आहे. अतिशय धार्मिक पद्धतीने त्यांचं सेवावृत्ती काम निरंतर सुरू असतं. त्यांच्या बाजूला जे बसले ते सतीशजी चव्हाण आहेत. ते पतित पावन संघटनेचे नानांचे उत्तम असे सहकारी राहिलेले. आणि सतीशजींच्या बद्दल सांगायचं तर वेळी अवेळी जी आंदोलनं झाली तर कुठल्याही आंदोलनामध्ये आपल्यावर काय केसेस गुन्हे होतील याची तमान बाळगता खांद्याला खांदा लावून भिडणारा कार्यकर्ता म्हणून सतीशजी चव्हाण यांची या निमित्ताने मी ओळख करून देतो. गिरमे साहेबांच्या अलीकडं आपल्या पूर्वीला आपल्या शाळेमध्येच होते आमचे आदरणीय घोडके सर आहेत. ते नानांचे उत्तम सहकारी राहिलेले आहेत. पदवीधरच्या शिक्षकांच्या प्रश्नासाठी त्यांनी मोठा लढा उभारला. आणि शालेय विद्यार्थ्यांना जे 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये जे 25 गुण अतिरिक्त मिळतात हे त्यांच्या 25 वर्ष संघर्षाचं ते फलित आहे. आणि त्यांना राज्य शासनाचा शिवछत्रपती पुरस्कारही आहे. बाजूला आहे या ठिकाणी माझी कॅप्टन माननीय सागरजी बर्दे. ते नानांचे सुपुत्र आहेत, मर्चंट नेव्ही मध्ये असतात. अनेक म्हणजे आपण म्हणतो बऱ्याच वेळा ते परदेश भ्रमण करण्याचा योग त्यांचा आलेला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट जे खेळलं जातं त्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट जे वेगवेगळ्या पद्धतीने खेळलं जातं, आपण मॅचेस बघतो, पण त्या व्यतिरिक्तही आंतरराष्ट्रीय पातळीवर इतर संघांबरोबर क्रिकेट खेळलं जातं. त्या क्रिकेट खेळण्यामध्ये खेळाडू म्हणून खेळण्याचा सुद्धा त्यांचा योग आलेला आहे. आपले प्रभारी मुख्याध्यापक शिरसाळे सर आपले आवडते आहे. त्याचबरोबर प्रशिक्षक श्री उल्लारे सर उत्तम गायक आहे. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे की आताच्या समृद्धीने खूप छान गायन केलं, तिच्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या झाल्या. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला शिशु आणि जांभूळ कोताडे सर जे आहे आपल्या हरित सेनेचे राष्ट्रीय आणि सेनेचं काम बघता उत्तम कला शिक्षक आहे. आपल्याला शिशूचं आणि जांभळाचं झाड या ठिकाणी वितरित करण्यात आलंय. आणि हे झाड वितरण शिशु म्हणजे सागा इतकंच त्याचं महत्व आहे. जवळजवळ 25 ते 30 मीटर उंच वाढतं, त्याला छान सावली पडते, पर्यावरणपूरक आहे, ऑक्सिजन देतं. त्याचबरोबर त्या शिसमच्या झाडावर छान छान पक्षी येतात. ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ते रोप आधी वितरित करण्यात आलेले आहे आणि आज प्रातिनिधिक स्वरूपात वितरण होणार आहे, त्यांनी त्या झाडाचं संगोपन करायचं आहे. एक पेड़ भीमराव के नाम जो आपला उपक्रम आहे, 501 झाडं आपण कोपरगाव मध्ये देत आहोत. आपल्या या कार्यक्रमाचा शुभारंभ या ठिकाणी झाला असं मी या अभियान प्रमुख या नात्याने जाहीर करतो. आपल्या या पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या गोड विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. ही आवडते मज मनापासून ही शाळा लावी ते लळा, जशी माऊली बाळा. मी या शाळेचा माजी विद्यार्थी आहे, म्हणून त्या भावनेने मी या शाळेतून या अभियानाचा शुभारंभ केला. या शाळेचे जे आदरणीय जे विश्वस्त मंडळ आहे, कैलास शेठ ठोळे, सचिन डॉक्टर आजमेरेजी, सचिनजी आजमेरे, सर्व ठोळे आजमेरे परिवाराचे आजच्या या उपक्रमात त्यांनी जी साथ दिली त्यांचे आम्ही या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि माझं प्रास्ताविक मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.